अरे पोर कोणापासून झाला? अरे त्या गोरा शिकारी साहेबान त्या कुलट्या शेवंताक लोळेल्यान या उद्या गावात माहिती असा. अरे त्या गोऱ्या साहेबांनी मजा मारली आणि देऊन गेला त्या काळीला आपली गोरी खून. तर ओढून काढणार फार. तिच्यामुळेच एका गोरापुरीचं पाप जन्माला आलं. अरे जरा विचार करा ती शेवंता बिचारी काय करणार. त्या गोऱ्या साहेबांच्या भीतीमुळे ती गांगरून गेलेली असणार. तिथल्या त्या उजाड रानामध्ये तिचं ओरडणं ऐकायला कोणी सुद्धा तिथं नव्हतं. आणि त्या बदमाश गोऱ्या साहेबानं जुलूम जबरदस्ती करून त्या शेवंताचा सत्यानाश केला. अरे महादेवा, तू त्या पापी तिची बाजू घेऊ नकोस. तिच्या हातून घडलेल्या पापामुळे गुरढोरं मरायला लागली. गावात पटकीचा रोग आलाय. माणसं पोरं बळा पटापट मरायला लागली. ता काय नाही, त्या पापिणीला देवी समोर नेऊया आणि देवी सांगेल ती शिक्षा करू. देवी जगदंबे, आई जगदंबे, उभं का असं म्हणत. ही बाई म्हणजे पापी नाही. हिनं एका गोऱ्या साहेबापासून एका पोराला जन्म दिला. तेव्हा तूच्या गोष्टीचा निवाडा कर आणि तूच काय ते सांग. तू सांगशील ती शिक्षा मला मान्य आहे. वडाची साल पिंपळाला काय नाव दावा या पापाला. पाप झाला असल्यास बुडवून टाका. पण पाप कोणतं आणि पुण्य कोणतं हे पहिल्यांदा ठरवा. मगच बुडवा त्या पापाला.
बरीच वर्ष लोटली, पण अद्यापही डोहाच्या या पाण्यातून ढोलांचा तो भेसूर आवाज ऐकू येत असल्याचा भास होतो. त्या हृदयविदारक घटनेची आठवण होताच नजर झटकन बाजूस होते आणि तेथील वृक्षावर सरसर करीत जाणारी एखादी खार, जिला आमच्या गावातील लोक चानी म्हणतात, ती दृष्टीस पडली की गंगारामनं उचलून नेलेली व लहानाची मोठी केलेली ती मुलगी डोळ्यासमोर दिसू लागते. तिचं वागणं, बोलणं, चालणं, हसणं इतकं मनमोकळे असे की आमच्या गावातील लोकांना ती एक अतिशय चंचळ, उठवळ, पापी, बिघडलेली, चारित्र्यहीन मुलगी आहे असे वाटत असे आणि म्हणून ते तिला चानी या नावानं हाक मारित असत. मला त्यावेळी या शब्दांचा अर्थ कळत नव्हता. मी लहान होतो. आमच्या मामाच्या गावातील प्राथमिक शाळेत शिकत होतो, 5वीच्या वर्गात. मुलांनो, इकडे पहा. मास्तरानो, मी शान घेऊन आलोय. इथे जमीन सर्वेसाठी बोलवलं होतात ना मला. मास्तरानो, मी बोलते तुम्हाला ऐकत येत नाही? चाने, तुला किती वेळा मी सांगितलं वर्ग सुरू असताना इकडे फिरकायचं नाही म्हणून. फिरकायचं नाही? हो. तुझ्या डोक्यावरल्या टोपलीतल्या शेणाची दुर्गंधी असह्य होते. घाण घाण? मला नाही येत ती घाण. चल चालती ओसिंच्या इथून. मला काय, मी या बापडा मागेन. पण मास्तरानो, त्या बघा बोर्डाखालच्या खडवाच्या कांड्या देतास मला. शी 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 शी. चल दूर हो बघू आधी. चल चालती हो इथून. जमीन सारवायची असेल तर संध्याकाळी 5 वाजता. नाही 6:30 वाजता. समजलीस? बरा.
छानी, तुला खडूच्या कांड्या हव्या होत्या ना? होय, देतोस तू? असले तर ते लई आवडतात मला खडवाच्या कांड्यो. बघ, मी आणल्यात तुझ्यासाठी. घे ना. आहा, तुझं नाव रे काय? दिनकर. मी माझ्या मामांकडे राहतो. तुला सामंतांचं घर माहित आहे ना? हो. पण ही शेणाची टोपली उतर ना खाली. ओझ होत असेल ना तुला. आण. अशी काय पाहतेस? आणि तू रडतेस की काय? अरे, मी रडेन कशाला? मग तुझे डोळे पाण्यानं का भरलेत? तू आता म्हणालास ना, ही शेणाची टोपली खाली उतर, ओझा होत असेल. मग त्यात एवढं डोळे भरून येण्यासारखं का आहे? अरे, या गावात एवढ्या मायानं कुणी बोलत नाही माझ्या बरोबर. बरा, राहू दे. ह्या बघ, या खडवाच्या कांड त्या झाडाला ठेव. मग मी या जाताना घेऊन जाईल. हा राणी, तू राहतेस कुठं? त्या तिथे ती रामाची कोंडी असा ना, नदीच्या पैलथडी. म्हणजे तू आता इतक्या उशिरा तिकडे एकटीच जाणार? होय. त्यात काय? अगं, पण त्या नदीत गर्भवतीच्या दातांच्या भयंकर सुसरी आहेत ना ग? होय, असत. आणि भूत सुद्धा, ती सुद्धा असत. रातच्या वेळी नदीवर मासे खायला येतात. पण ते पापी माणसाला मात्र दिसत नाही. ती तुला दिसत असतील. छारे, मला नाही दिसत. तुला भूतांची, सुश्रींची भीती नाही वाटत का ग चानी? छारे, मी कशालाच नाही भीतय. तू भीतय? असं कसं रे तू? नाहीतरी तुम्ही पांढरपेशी माणसं भित्रीच. काय कोण? काय? आजी, मी शाळेत जातो. हा. आज आमचे भाचे कुठे निघाले तितक्या लवकर? कुणाला भेटायचंय की काय? काय रे बोलतोस असा? कुचकाच मेला तू. लहान आहे तो, कुणाला भेटायला जाणार? जा रे दिनू तू. मामा, काय चाललंय? अरे रोजच
ह्या माझ्या लेकरांना आत्ताच आंघोळ घालून स्वच्छ केले. ही सगळी माझ्याकडे पाहून काय बोलतायत माहिती आहे तुला? तुम्हाला यांची भाषा समजते मामा? हो तर ती मला सांगतायत आधी घरात जा आणि न्याहारी करून या. पण मी त्यांचं नाही ऐकणार. अगोदर त्यांना न्याहारी करायला लावणार. अरे आपल्याच पोरांना उपाशी ठेवून आधाशा सारखं अगोदर आपणच आपलं पोट भरायचं असतं की काय? पण मामा खरंच तुम्ही किती मायाळू आहात. तिन्या, अरे तू शाळेला जाणार होतास ना आणि आता इथंच का थांबलायस? आता जातोस की दाखवू तुला मायाळूपणा? गात्रा मेल्यानो देवळात जाऊन बसा, नाहीतर नाचा देवी पुढं. जळली मेली लक्षणं ती. तुम्ही इकडे गाताय आणि तिकडे पाण्याशिवाय स्वयंपाक खोळंबलाय. आणि काय ग, अशी गाणीच करायची होती तर लग्न कशाला केलंस? चुकले मी जाऊबाई. काय लग्न करून चुकलीस? काहीतरीच काय बोलता. बोलू नको तर काय करू? आपण कोण, आपलं घराणं काय याचा काही विचार करशील की नाही? अगं शिकवणं करणं गाणं हे पाप आहे. पुन्हा अशी कवनं कानावर आली तर धाकट्या भाऊजींना जाऊन सांगेल. नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या या या. या 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 या. नको नको, असू दे असू दे. या या ना. खाली. मुलांनो, प्रत्येक वर्षाप्रमाणे आज आपल्याकडे आप्पा सावकार आलेले आहेत. उभे राहा. नमस्कार करा. बसा 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 बसा. सुरू करा. मुलांनो, मला उन्हाळ मुलं बिलकुल आवडत नाही. तुम्ही मुलांनी गावात भटकू नये, पाखरांच्या मागे लागू नये, त्यांना मारू नये, लवकर झोपून लवकर उठावे, रोज खरी अभ्यास करावा. माझं काही चुकलं का? नाही नाही, आपलं कसं चुकेल? तो विद्यार्थी काय रे? हे काय? तेव्हा देवाला नमस्कार करावा, आई वडिलांचे ऐकावे. या वर्षी जो विद्यार्थी चांगला अभ्यास करून जरा हळू. या वर्षी जो विद्यार्थी चांगला अभ्यास करून पहिला नंबर आणील आणि त्याचे वर्तन चांगले असेल अशा विद्यार्थ्याला मी रोख 1 रुपया बक्षीस देणार आहे. वा सावकार वा. आणि गोष्टीचं एक लहानसं पुस्तक सुद्धा. वा सावकार वा 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 वा. मुलांनो, चांगल्या मुलास 1 रुपया बक्षीस देण्याचं जे औदार्य आप्पासाहेबांनी दाखवलं त्याबद्दल जय जयकार करा. मूर्खांनो, माझा नाही, आप्पासाहेबांचा, आप्पा सावकारांचा. ठीक आहे मास्तर, मग आता आम्ही चलतो. या.
बसा. बर येतो आम्ही. नमस्कार. चल रे संतो. मुलांनो, आप्पासाहेबांनी केलेला सर्व उपदेश ध्यानात ठेवा. आपले वर्तन चांगले दिनू, कसला विचार करतोयस? सिंच्या इकडे लक्ष दे. आपले वर्तन चांगले ठेवा. मारुतीराया, मला क्षमा कर. मास्तरांच्या बद्दल माझ्या मनात काहीतरी आलं. पण मास्तरांनी काल रात्री जे चाणी बरोबर चाळी केले ते पाहून तुला सुद्धा राग आला असता. आज चाणी भेटेल तेव्हा मी तिला विचारीन. ते झाड. या हा हा तेच ते. याला सुपारीची बेडे नाही आता. अगो, त्याला सुपारीचे भेड आहेत. जरा वरती चढून बघ, तुझ्या बापाचं काय जातोय. बरं बाबा, चढताय. बेडे ठेव तिथं. हे घे तुझ्या काढणीचे पैसे. चानी, तू किती सुंदर आहेस ग. काय चाललंय? काही नाही. चानीकडून सुपारीची बेडे तोडून घेतली, त्याच्या मजुरीचे पैसे देत होतो. पण पैसे देताना तिच्याशी एवढी लगट कशाला करीत होता? मी नाही, तीच माझ्याशी लगड करत होती. ए खोटा नको बोलूस. हा ए बडबड बंद कर. हे घे तुझ्या मजुरीचे पैसे. चाल, काळा कर इथून. हा तोंड सांभाळून बोल. एवढ्या कमी पैशातली सुपारी पोपळी काढायला कोण मिळत नाही म्हणून मला बोलवता आणि वा तोंड काळा करायला सांगता. तुझे पैसे मिळालेत ना? चल जा. माझ्या नवऱ्यावर भूल टाकतेस. भूत मेली. भूत. मिया भूत.
नाहीतर काय, हा पांढऱ्या पिठासारखा गोल चेहरा, पिवळे केस, हिरवे डोळे भूताचेच असतात काय हो? होता चाल चालते हो इथून पापी. ए कोणाला म्हणतस रे पाप? आता माझे गालगुच्चे घेत होतस त्यावेळी मी तुला पापी असं वाटत नव्हते काय? म्हणजे तुम्ही तिचे गालगुच्चे घेत होता काय? थांबा मीच तुमचं तोंड सरळ करते. अगं पण तुला बघून घेईन एक दिवस. आधी मी तुम्हाला बघते. आता काय बघतेस? दिनू असो रे काय बघतस? राणी तुझे हे सोनेरी केस खरे आहेत का ग? हो केस खोटे नव्हे रे, पण खोटे असते तर बरा झाला असता. भूताचे केस पण असेच असतात ना? बरा ता असू दे. आधी मला सांग तू माझी चौकशी कशाला करतस? राणी त्या दिवशी तू शाळेत जमीन सारवायला गेलेलीस त्या दिवशी मी खिडकीतनं पाहिलं. आठवले मास्तर तुला मिठीत घेत होते का? दिनो काहीतरी बघूचा नोय रे आपण. असा बघणं बरा नोय. लहान असस तू. चुकलं मी चानी, पण आठवले मास्तरनं बरं नाही केलं. मला बिलकुल आवडलं नाही ते. बरोच मरे असस तू. तुला काय कळतं बरं आणि वाईट? राणी मला तुझ्या एकदा घरी यायचंय. अरे ता काय घर असा कंटाळू येईल तुला. तू राहतेस ना तिथं? हाय रे, पण तुझ्यासारख्या पांढरपेशा मुलानं तिथे येणं बरा नाही. पांढरपेशा पांढरपेशा पांढरपेशा. हट रे दिनू, तो साप तुला चावला असता मागे. तुझ्या मामाने तुझ्या घरच्या माणसाने मला ठेचून ठेचून मारले नसते नी. दिनू असला ढसमुसलेपणा बरा नव्हे. आणि ह्या काय घाबरून तुला मुठताक झाला की काय? घाबरू नको हा, मी मारून टाकलंय त्याला. आता घराकडे जा, न्हावून कपडे बदल. हा जा. अरे देवा. काय गे अजय, काय झालं गे? अशी बसलीशी? थकले गो पोरा. चल मी नेते तुझं पेंड. येतस? चल. अगं 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 तिथं ठेव पेंड, तिथं ठेव. हे घे, हे पैसे घे आणि काहीतरी आणून खा. छारे तुझ्यासारख्या म्हातारी कडसून पैसे घेऊचे नसतात, नुसताच आशीर्वाद घेऊचा असता. किती गोड स्वभावचा आहेस र पोरा. तुझं लवकर लगीन होईल. खरंच काय गे अजय? माझं लवकर लगीन होय? तुझ्या तोंडात साखर. काय रे पोरा? घाबरतयस? भीतयस? मी या राक्षसाचं होय?
मी हा कुळवाडी असं कुळवाडी माणूस का बामणासारखं दिसतो लो, गोरो गोमटो आणि कपाळ करून तो. कुठे जाणार तू? तिकडे पलीकडे. पहिल्याडी जाऊन त्या भिक्या गावड्याकरता मध आणायचा असा ना. चल बस थोडी. हात्र मेल्या घाबरलं. अरे या पाण्यात सुसरे असत ना, त्यांना लांब पळून लावण्यासाठी बॉम्ब मारायला लागता, नाहीतर कवाच घेऊन टाकतील ते आपल्याला. किती पैसे? हात्र तुझी. गंगाराम लहान मुलाकडून पैसे घेता नाही. आणि याबत मध घेऊन परत येताना मला कुकारो घाल मोठ्यानं, नाहीतर उतरतील पाण्यात. त्या बाजूला अद्दोमाड खोल पाण्याचा. हा चल जा पळ. बाबा, इथे चांदीर कुठे राहते? काय बघतो ते पोरा माझ्याकडं? म्हातारा काही चांगला दिसतोय का? मला माहित होता तू इकडे येणार ता. शाळा चुकून आलास मरे, आणि या तुझ्या घराकडे कळला मगे माझ्या नावाने बोंब मारीत तुझो मामा. हे ही चित्र कोणी काढली? तू? नाही रे बाबा, मला कशी काढायला येतील? मी भूत असे. खोटं का बोलतेस? तूच काढलीस ही चित्र. बरं बाबा, मी आज काढली. आवडली तुला ही चित्र दिन्या? माझी शपथ रे. हो ग. हे रंग तुला कोणी दिले? इकडे कुठले रंग मिळणार? फुला पानाचा रस, हळद, रेवो, शान, आणि तू दिल्यास तसल्या कडवाच्या कांड्यो. आज चल. छान वाटतात ग चित्र. कोणी का शिकवली तुला ही काढायला? शिकवतो कोण? तुझं तो चोंबडा आठवलो मास्तर. अरे फुटला माझा कपाळ. तू पहिल्यांदाच माझ्याकडे आलंस आणि तुला चाय पाणी सुद्धा दिलंय नाही मी. मी चहा नाही घेतय. काय म्हटलंस? तुझा हातचा आहे म्हणून नव्हे. मी अजूनपर्यंत चहा घेतलाच नाही कधी. तू मला काय म्हटलंस रे? ताई म्हटलंस ना? हो, मी ताई म्हटलं. तुला ताई म्हणाले नाही आवडलं? नाही नाही, तसं नाही रे. आजपर्यंत कुणी सुद्धा, या गावातल्या कुणी एका माणसाने सुद्धा मला ताई म्हटलेलं नाही. सगळे मला चानी म्हणतात. चानी सारखी बिघडलेली चंचल माणूस. आज तू मला ताई म्हटलंस, किती बरं वाटलं रे दिन्या.
म्हणजे तू माझी एकट्याचीच ताई? फक्त माझीच आहेस? हाय रे माझ्या भावाची. मग तो होडीवाला तो कोण? कोण लागतो तुझा? जसं तू माझा मानलेलो भाव तसंच तो सुद्धा माझा मानलेलो बाप आणि आई सुद्धा. जन्मल्या दिवसापासून आजपर्यंत त्या गंगारामानच मला वाढवल्यान, लहानाचा मोठा केल्यान. मग तो होडी बोलवताना तुझं नाव घेऊन शिव्या का देतो? अरे शिव्या देता तर प्रेमाने मला खूप सांभाळता. तुझ्यासारखीच त्याची माया आहे माझ्यावर. या गावात माझी अशी दोनच माणसं असत, एक माझ्यापेक्षा छोटा आणि दुसरा माझ्यापेक्षा खूप मोठा. तुम्ही रे दोनच माणसं माझी उभ्या अख्ख्या गावात. अरे वा ताई, तुला चित्र काढता येतात, तशी गाणी रचता येतात. गाणी रचायची कशाला? अरे आपण जे बोलतो ती गाणीच असतात. या बघ. अरे पण मी विसरलेच मरे. एवढं माझा भावच पहिल्यांदाच माझ्याकडे आला हा, आणि मी मात्र माझा रडगाणाच गायत बसलाय. तू चाय घेत नाहीस ना मरे? थांबा, मी तुला चांगला ताजं दूध आणून देतोय. लई पाजेंदी हाय. ह्या बघ माझा भावच आला, त्याला चांगला ताजं दूध दे. हा ताई, खरंच तू एवढी चांगली आहेस? मग सगळे तुला पापी होतात? म्हणू देत. माझा लगीन झाला मग हे सगळ्या माकडाची तोंड आपणच बंद होती. कसला विचार करतास? या गे दूध पी. तू छान आहे. मी जाऊ? असाच जाणार का? काय झालं? थांब. हे काय घेतलंस? गंगाबाबासाठी भात आणि सोलाचा सार घेतलंय. चल चल. काय झाला? गंगारामनं मला परत येताना कुकरा घालायला सांगितलेला. थांबा. काय रे पोरा, तुम्हाला फसवलं? तू आमच्या चाण्याकडे आलो होतास मरे. गंगाबाबा यो पोर तसा बरा हा, मला ताई म्हणता. अरे वा रे पोरा, तू या चिंचीला ताई म्हणलंस. चल बस होडीत. चाने, अंधार होत आलाय, आता घरात जा परत. काम होती तर इकडे होता, इतक्यात कुठे गेला? हे चाने, आधी उतर खाली, नाहीतर एखाद्या वेळी नदीत उडी घ्यायची आणि पाण्यातली एखादी सुतार गिळून टाकेल तुला. तसा झाला तर बराच होईल मरे, तू तरी सुटशील. काय म्हटलंस? मी आज सुटा ना, तुला मरावा जावचा म्हणूनच लहानाचं मोठं केलं होय. थांब, तुझी आधी मी आत मरते. गंगाबाबा, गंगाबाबा बाबा बाबा या काय करतोस? मग पुन्हा असं बोलशील? नाही नाही, आता तरी हातावर. आता कशाला आलं? या गे. चल जा पण जा. जाताय जातायत का नाही? जाताय बाबा जाताय. हट. या मग गेलाय. चल. गंगाबाबा, काय रे?
एक विचारू? विचार विचार. काही नाही. त्यानीवर तुझा खूप जीव आहे ना? काय बोलतस? माझा जीव ह्या तुला कोणी सांगितला? कब बच रे पोरा. हे 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 हे. हो 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 हो. तानी. पैसे? हा? कसले पैसे? नारळाचे. पण हे नारळ माझे आहेत. पण मिया काढले ते झाडावरनं. त्याची मजुरी दे. हो, 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 हो. हे घे. जाणे जरा जवळ ये ना. कशाला? आपण जरा गंमत करूया. गंमत? झाली ना गंमत चांगली. पुन्हा सापडशील केव्हा तरी. मिया सापडणारी ठेंगा. हे पाखरू अजून हाती लागत नाहीये. पाखरू? हा, ही चानी. चानी? हो, ही चेटकीन सगळ्यांना भुरळ घालते. खरंच तुमच्यावर भुरळ घातलेली दिसते तिने. सांभाळून राहा या जादूगरणीपासून. आणि हे नारळ तिच्याकडून का काढून घेतलेत? मग इतक्या कमी पैशात कोणी येत नाही नारळ काढायला. बरं बरं, तिची शिवाशिव झालेले नारळ आधी पाणी शिंपडून शुद्ध करून घ्या आणि मगच ते घरात घेऊन जा. आत्ता शुद्ध करून घेतो. हा. ताई, त्या माडा पोपळीवर चढायची जीवावरची कामं आणि सगळीकडे जाऊन शेणाने सारवायची घाण कामं तू करू नकोस. अरे, कामं नाही केली तरी पोटाची खळी कशी भरत रे बाबा. ताई ताई, ती बघ अप्पा सावकाराची सारवट गाडी येते. मी ओळखताय त्याला. मला एकदा ते सारवटीत बसायचं, विचारशील त्याला? अरे, विचारायचं कशाला? मी या बसेन तर तू बस मरे. म्हणजे तू त्या गाडीत बसणारच? हे तर आप्पा मला मनापासून आवडता. आता बघशीलच तू, गाडी इथे आली म्हणजे उभी राहील. अरे, असं काय बघतोस तोंड उघडून? खरंच आप्पाचा निरोप आला होता. तो आज मला चांदीची पैंजणी देणार आहे पायात घालायला.
आता तुझे सुंदर पाय आणखीनच सुंदर दिसत आहेत. खरा मला तू खूप आवडतेस चाने. खरा ये ना जवळ ये. आज नाही. मग केव्हा? तू माझ्या बरोबर लगीन करशील तेव्हा. गप्प रे. किती भोळी तू चाने. अगं लग्न करायचं म्हणजे अगोदर चांगला मुहूर्त नको का बघायला? हाय तर मूर्त बघायलाच होया. मागे मी या नवरी होईन. माझ्या सगळ्या अंगाला हात लागतली. हात हिरव्या चुड्यानं भरतील. सगळे माझ्या अंगावर अक्षता टाकतील. आता सगळे म्हणतात माझ्या बरोबर कुणी सुद्धा लगीन करूच नाही. तू माझ्या बरोबर लगीन केल्यावर 4 चौघींसारखं मला सुद्धा वावरायला मिळेल. आता मला सगळे पांढऱ्या पायाची अवतासा पापी म्हणतात. पण मी पापी असे काय रे? तुला तसं वाटतं का रे? मुळीच नाही. अगं तसं वाटत असतं तर तुझ्या पायात या चांदीच्या पैंजणी मी घातल्या असत्या का? हे बघ, लग्ना अगोदर मी तुला आणखीन दागिने घालणार आहे. सोन्याचे, मोत्याचे. छा रे, दागदागिने मला काय सुद्धा नको. पण लवकर लगीन एवढं करूया. बर, लवकर लग्न करू. लवकर म्हणजे 10-15 दिवसात? हो. आता जवळ ये बघू. तू मला फसवणार तर नाहीस ना? काय बोलतेस तू? तुझा माझ्यावर विश्वास नाही? ये. आप्पाचा शब्द म्हणजे शब्द. ये. हॅलो. आता इथे वर खाली. हा, ही कामं सुद्धा हलकी नव्हे दिन्या. बुक शिकण्या इतकंच हे कर्म कठीण. तू शिकला नाही आणि त्याला काय बुक वाचायचं सांगतोस? हा, इथं असं. इथं आणि यावेळी आई चानी कशाला आले बघ. चाने, आधी अंगणा बाहेर हो. तुला इथे यायला कोणी सांगितलं? आधी बाहेर हो म्हणतो ना. हा, मी हा मासे आणलेत. होय ते घ्या. ताजे असत. मी हे स्वतः पकडलंय. दिन्या माग फिर हो. तुझ्या तोंडास पाणी सुटलं. मासे काय कधी खात नाहीस का? चान्या, बरे गो दिसतात पाय तुझे. या चांदीच्या पैंजणी कुणी गो घातल्या तुला? आप्पा सावकारानं. फुटलं कपाळ मेल्या त्या आप्पा सावकाराचं. मेल्यानं धर्मच सोडलाय. आता लगीन सुद्धा करील तुझ्याशी. हो, करील. लगीन सुद्धा करील. दुपारची आली आहे, जेवून जा. चाने, जेवून जा म्हणते ना मी. मी जेवलंय. मग मासे कशाला आणले? दिन्यासाठी. आई, या मासाईचं काय करायचं? दिनू, ते मासे नेऊन आत ठेव. आई, चानी म्हणजे साऱ्या गावचं पाप. तिच्या हातची मासे खायची आपण. गावचे लोक काय म्हणतील आपल्याला? या गावचे लोक मेले किती पुण्यवान आहेत माहित आहे मला. 75 वर्षात खूप पारखलंय मी. अंगणात उजेड पडलेला असतो म्हणून तिथलं दिसतं.
पण आतल्या खोल्यांच्या अंधारात काय चाललंय ते मात्र दिसत नाही. चानीच्या आईवर जे गुजरलं आहे त्यासाठी या बिचारी दिनू ते मासे नेऊन आत ठेव. दिन्या, त्या मासळीला चानीचे शिवाशिव झाले. तिच्यावर पाणी शिंपडून ती शुद्ध करून घे. पण मामा मासुळे तर पाण्यातूनच काढून आणली आहे ना. दादा सांगितलं तसं कर. दिनू, कुणी राहिले मासे? छानी ना. ती कशी आली इथं? भलतीच ग बाई ती. आणि सासूबाईने मासे घ्यायला सांगितले? हो, लल्लीने पळविले होते. मी तिला दगड मारला आणि आणले. पण मामी, आपली लल्ली कधी मासे पळवत नाही. आज काय तिच्या मनात आलं कोण जाणे. कदाचित तिलाही वाटले असेल ही खाणे नको आपल्या घरात. तिलाही वाटले असेल चानी पापी नाही म्हणून. चानी पापीण? मामी, पाप म्हणजे काय ग? कुणाला माहित पाप काय पुण्य काय. मी ओव्या म्हणते ना, त्याला या घरातली माणसं पाप म्हणतात रे. मामी ओव्या म्हणते ते पाप. छानी पापी. हे लल्ली, तुला सुद्धा वाटते काय का छानी पापी आहे? न्यायाधीश महाराज, माझ्या बरोबर कुणी लगीन नाही केलं तर तुम्ही तरी माझ्याशी लगीन कराल काय? हो तुझी आणि चानीची ओळख कशी रे? हरामखोरा, तुला वाहने खाली ठेचलं पाहिजे. ती पांढऱ्या पायाची चानी तुझ्यामुळे इथं आली. आमच्या घराचं वाटोळ करायचं काय तुला? बोल, त्या चाण्याची कधी ओळख झाली तुझी? माझी तिची ओळख नाही. खरं सांगतोस का? होय. सारा गाव बिघडायला निघाले ती. दादा, मी केशवभटाकडे जातोय. का रे? आल्यावर सांगेन. गंगा मामा, अरे वा, छम 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 पायंजण. ए चान्या, आप्पा सावकारांना दिलेत मला. आणि तू घेतलंस? हो, मग हे काय हरकत असा? तो माझ्या लगीन करणार हाय. लगीन लगीन करतो आप्पा सावकार तुझ्या बरोबर. मग हे काय तुझी नवली? मग हे आमच्या चान्या नवरी होताल आणि मिया नवरीचा बापूस म्हणून सगळ्याच्या पुढे उभा राहणार. हा, थांब. या बघ, आमच्या चाण्याच्या लग्नासाठी जमवले मी. हा, बाबा, तू खरं सांगता ना? नो, तू नो आप्पा सावकार खरं सांगता ना? खरा, अगदी खरा, तुझी शपथ. हे चानी, तुला आप्पा सावकारांनी बोलवलंय. चल बिगी बिगी. काय ऐकलंच मरे? अप्पानी बोलवल्याने मला स्वतःची गाडी पाठवल्याने माझ्यासाठी. आता तरी तुझी खात्री पडली ना?
मी या गंगाबाबाला सगळा सगळा सांगितलंय. त्याला खूप बरं वाटला. चल दूर हो. या काय करतास? तू बाजी आहेस. आता इथं दिगंबर सामंत केसू भटाला घेऊन आला होता. तू त्याच्या घरी जाऊन सांगितलंस की मी तुझ्या पायात चांदीच्या पैंजणी घातल्या म्हणून. मारून मारून जीव घे माझं. या घे तुझ्या पैंजणी. काय काढू नकोस त्या पैंजणी. आप्पा सावकार एकदा दिलेली वस्तू परत घेत नसतो. जा जा चालते हो इथून आणि नदीत जाऊन जीव दे. जा. सानिताई गेल्या चैत्रात या संस्थांचं राजपुत्र आपल्या गावात आलो होतो. दिनो, मोठे मामा कायला तपासताय? आजारी आहे का ती? काल पासून पाहतोय चालायला लागले की अडखळतय रे. अडखळतंय? होय रे, गेल्या 10 वर्षात असं कधी झालं नाही. काल परवापासून पाहतोय 4 पावलं गेली की उभी राहते, पुन्हा चालायला लागते, पुन्हा उभी. मला शंका येते हिच्या डोळ्यात काहीतरी पडलंय रे. आंधी बिंदी झाली तर रांडेचे सांभाळायचं कोणी? अरे मी एकट्यानं म्हणून कुठल्या कुठल्या ढोराकडे पाहायचं? त्यात आणखीन आई सकाळीच पाय घसरून पडले. काय आजी पडली? होय, आईचा पाय फार दुखतोय. हार्टबीट मोडलंय की काय कोणाच ठाऊक. आजी आजी तू कशी का पडलीस आजी? पाय घसरला की पडायला होणारच. म्हातारी झालीये, हाड ठिसूळ झालीये, एखादं मोडलंही असेल. तुझा धाकटा मामा वैद्याला बोलवायला जाणार होता, पण मी त्याला सांगितलं की देवी पुढे चिठ्ठ्या टाकून तिला विचार की वैद्याला बोलवायला पाहिजे की देवी कृपेनं मी आपोआप बरी होईन. आई 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 देवीचा कौल झाला. केशू भटाने देवी पुढे चिठ्ठ्या टाकल्या. त्यात आलं की वैद्य आणण्याची गरज नाही, तू आपोआप बरी होशील. ही बघ चिठ्ठी. देवीचं चरणामृत हेच तुझं औषध आहे. हे बघ, केशू भट देवीचं चरणतीर्थ घेऊन आलेत. आणि इकडे मी माझ्या हाताने घेते. जय देवी, जय जगदंबे. सानी ताई राजाची राणी होणार.
आणि ताई राजाची राणी होणार नाही. दिन्या, तू शाळेला गेला होतास रे? बोलत का नाहीस? आठवले मास्तर देवळात मला भेटला होता. खरं सांग, शाळेला गेला होतास? नाही. रांडेच्या मग गेला होतास कुठे तू? चानीकडं. चानीकडे? तू चानीकडे गेला होतास? हो हो हो. भाच्याला लात मारली तुम्ही. वंसना देवीच्या आईला कळलं तर काय म्हणतील त्या? काय करतोस ते तू? डोकं बिकं फिरलंय का तुझं? मी नको ना. आजी! आता मी याच्या नावानं जाऊन आंघोळ करून येतो. आता आजी आम्हा कराल माझ्या नावानं लवकरच. चल जा इथून. तुझ्यामुळेच ऐकतून असे अभद्र शब्द आले. देवी जगदंबे, आज मी चानीसाठी तुझ्या पुढे उभा आहे. मी खूप लहान आहे, मला काही सुद्धा कळत नाही. चानीला आपल्या संस्थांच्या राजपुत्राशी लग्न व्हावं असं वाटतं. लग्न होऊन ती राजाची राणी होणार की नाही यासाठी मी तुझ्या पुढे चिठ्ठ्या घालून विचारणार आहे. देवी जगदंबे, तिच्या जय करशील ना? ती माझी वाट पाहते. मी तुझ्या पुढे चिठ्ठ्या घालणार म्हणून तिला सांगून आलोय. देवी जगदंबे, माझ्या एवढी लहान मुलं चिठ्ठ्या घालीत नाहीत, मला क्षमा कर. पण चानीसाठी चिठ्ठ्या घालायला माझ्याशिवाय आणखीन दुसरं कोणीही नाही, म्हणून त्या मलाच घालायला लागतात आणि मीच तर उचलणार आहे. जय देवी जगदंबे. जय देवी.
अप्पानो थांब. अप्पानो चाललंस? थांब म्हणते ना. कशाला? तू लगीन कधी करणार माझ्या बरोबर? लगीन? हे घे या काय? पैसे. तू लगीन करण्याचं वचन दिलंस त्याचं काय? ते विसर. हे पैसे घे. पैशासाठी यो देह ढकलला नाही मी तुझ्याकडं. फु! इतका मा झालाय माझ्या पैशावर थुंकतेस. पहिल्यांदा किती गोड गोड बोलत होतास. तुझ्यावर माझं प्रेम आहे, तुझ्याशी लगीन करेन. आप्पाचा शब्द म्हणजे शब्द. आणि आता तुझं काम झालं, माझ्याशी मजा मारून झाली तर पळून जातोस. ऐक, सगळ्या गावाला मी भाऊ मारून सांगान की आप्पा सावकाराने चारीला फसवलंय. मग बघ सगळे लोक तुझ्यावर थुंकतील. अगो जा जा. अशा कामासाठी लोक पुरुषांवर नाही बायकांवर थुंकतात. आणि विसरू नकोस, तुझ्या आईला एका गोऱ्या साहेबानं लोळवली आणि तिने तुला जन्म दिला. हे तुझे सोनेरी केस, हे हिरवे डोळे, सगळे त्या पापाची निशाणी आहे. उगच बोलत सुटशील तर तुझीच बेअब्रू होईल. कोण? ताई? ताई तू इथं? ताई अप्पा सावकार इथं का आला होता? तुला काय करायचंय? या गोष्टी तुझ्या नव्हेत. तू आपलं जा बघूया इथून. ज्यानं तुला चापकानं फोडलं, ज्याने तुला नदीत जीव द्यायला सांगितलं, तो माणूस दुष्ट आहे, खोटारडा आहे, राक्षस आहे. तो तुझ्याकडे येता कामा नाही. मला ते मुळीच आवडणार नाही. नाही नाही, तो माझ्याकडे येत नाही. मी आता त्याच्याकडे जात आहे. का? 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 चालतो इथून. तुला काय करायच्या त्या गोष्टी त्या चौकशा करू नकोस. मी चुकलंय भावाशी. मी तुला मारलंय. थोड्याच वेळापूर्वी मी देवी समोर चिठ्ठ्या घातल्या आणि देनो 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 कुठे चाललोय? गो पोरा थांब. अरे थांब म्हणतोय ना. ए तान्या, हे अभनपणा भरण होय. तान्या थांब. अरे पाय घसरून पडतील खाली. अरे थांब म्हणतोय ना. ए कुठे चाललीस? सोड मला. सोड 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 मला. सोड. जीव नको. त्या पचावकराने फसवलंय मला. तू माझ्याशी लगीन करूच नाही आणि मला एक भाऊ मिळाला. तू माझ्या रागवला आणि मला सोडून निघून गेलो. आता मी कशाला जगू? सोड सोड मला. जीव नको झाला. आता मला कोणी एक नाही. कोणी एक तुला जीव नको झाला? तुला कुणी एक नाही? मग तुझ्या समोर उभं राहिलेलो हे कोण? हे तुझं कुणीच नाही. हे तुझा गंगा बाबा मेलो. नाही नाही गंगा बापा. असं बोलू नको. असं बोलू नको. चाल घाल लागे. आता मी तुला सोडणार नाही. तुझ्यावर पार ठेवीत बसतले रातभर. हा
त्या म्हाताऱ्या आंब्याच्या झाडाची पानं माझ्यासारखीच पिकली आहेत, गळतायत. आजी, दिन्या राजा, तुझ्या मामानं तुला मारलं. फार फार वाईट केलं. भरल्या घरात पोरावर लाथ मारली त्यानं. आजी, हे काय? दिन्या, तू चानीकडे का जातोस? आजी, मी आता चानीकडे कधीच जाणार नाही. अगदी कधीच. दुष्ट माणसं तिला आवडतात. ती पापी आहे. नाही रे पुता, चानी पापी नाही. आजी, चानी पापी नव्हे कशी? ज्या परमेश्वरानं तिला जन्माला घातले त्यालाच हे विचारायला पाहिजे. दिनू, त्या चाण्यावर तू रागवू नकोस हो कधी. तिला घेऊन येशील माझ्याकडं? का? ते तुला कशाला. चाणी अल्लड आहे, पण अगदी भोळी आहे रे. म्हणून काय झालं? तिलाही वाटत नसेल का रे की आपलं लग्न व्हावं, आपलंही एखादं घरकुल असावं हक्काचं. गावातल्या 4 चौघींसारखं सगळ्यांनी आपल्याला सुद्धा मानानं वागवावं. पण तिला गावातले सारे लोक धुडकावतात आणि नाही नाही ते बोलतात. अरे, तिला कुणीतरी मायेनं जवळ घेऊन सांगितलं पाहिजे, बाई ग, स्त्रीचा जन्म म्हणजे कापराची बंद डबी. ती उघडी केली तर सारा कापूर वाऱ्यावर उडून जाईल. तिला 4 गोष्टी समजावून सांगेन मी. बोलावशील तू तिला? हो. देवी जगदंबे, मला क्षमा कर. दिनू, काय आजी? नको रे चानीला बोलावूस इथं. का? पुन्हा उगीच आकांत तांडव करील तुझा धाकटा मामा इथं. दिनू, कसलं तरी पाखरू ओरडते. ऐकलंस का रे तू? नाही. काय नाही ओरडत? तुला नाही ऐकू यायचं ते? ऐकलंस? पुन्हा ते पाखरू ओरडते. ते पाखरू मला उठ म्हणते. मी उठणारच आहे. इथं कुणाला थांबायचं आहे? तो म्हातारा आंबा तयार आहे, मीही तयार आहे. मला घेऊन जाण्यासाठी दारात यम उभा आहे. पण त्याची इच्छा हवी आहे ना? आजी, काळोखा रे काळोखा, लक्ष हाती बांध देवे. काळोखा रे
दे आशीर्वाद आम्हा सत्वर गिळून तू टाक रे उंबऱ्याशी जागणाऱ्या यमा. मामा, मोठी मम्मी गायची दिष्ट काढते. होय रे दिन्या, ही गाय आता कायमचीच आंधळी झाली आहे. तुझ्या मामीला वाटतं तिला नजर लागली असेल म्हणून ती तिची दृष्ट काढते, पण मला नाही वाटत तिला दृष्टी येईल म्हणून. अरे ती आता कायमचीच आंधळी झाली आहे. मुका जीव रे हा, आता याला कोण बघणार? तुझा धाकटा मामा म्हणतो तेच खरंय. आमच्या घरी आली आणि गाईचे डोळे गेले, आईचे दोन्ही गुडघे मोडले आणि ती अंथरुणावर पडली. तुला दिग्यानं मारलं, मी दिग्याच्या मुस्कटात मारली. सगळं घरच ढेपाळलंय रे दिना, सगळं घरच ढेपाळलंय. आज 25 वर्ष झाली या घरात येऊन, पण हे असलं काही या घरात झालेलं पाहिलं नव्हतं हो. चेटकिंचा आणि मासे घेऊन इथं येते काय आणि या घरात कल होतो काय? दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, सर्वनाश सर्वनाश. काय अरे आता मला त्या गोविंद रावताने सांगितले, छी छी, त्या रांडेच्या चाणीने देवीचे मंदिर बाटले. अरे देवळात भ्रष्टाचार केला. महापाप महापाप. काय रे आठवलो मास्त्रा, इकडे कशाला आलास? अरे गंगाराम, चानी कुठे आहे? तुला रे काय करायचं तिची चौकशी? शाळा सारवून घ्यायची. तिने सांगितल्यान आपण शाळा सारवायला जाणार नाही म्हणून. तिने ह्या सुद्धा सांगितल्यान आठवलो मास्तर चांगला माणूस नाही. असं बर बर, बघून घेईन बघून घेईन. काय बघणार रे? ओ रे आठवलो मास्तरा. सी सी सी. कोण दिन्या? आलंच बरं झालं. तू आपल्या ताईवर रागवून गेला होतास मरे. या तुला शोभला नाही. अरे या जगात तिला दुसरं कोणी सुद्धा नाही. एक मिया एक तू, आपण दोनच माणसं. अरे तू भाऊच तिच्यावर रागवून गेला तर त्या चाण्यान काय करूच? रे पाठून सारख्या पिच्छासारखा वागता, सारखा सारखा उठून पळायला जाता. जीव थाऱ्यावर नाही रे तिचं. चल चल बस सोड. तान्या या बघ कोण आले. ताबोचुडीचा इकडे होता, इतक्यात कुठे गेला? ताबक ताबक, ए तान्या, अरे हो तान्या, तान्या, आता तूच कुकारो घाल. चल दिने, माझ्या भावाची तू आलास. मला वाटलं तुम्हाला आता कधीच भेटतच नाही. त्याशी मी तुला मारला ना, त्याच्या पत्यान माझं भांडण झालं होता. तू राग मी तुझ्यावर काढला रे. अगं आपण आपल्याच माणसावर हात उगारतो ना. कसे असलेस तरी तू माझा भावच रे. पण काही झालं तरी मी तुला मारलंय रे. या मात्र माझी चूक झाली दिन्या. माझ्या भावाशी पण मला फसवलं. तू माझ्या बरोबर लगीन करूच नाही. बरं झालं, तुझा आणि त्या दुष्ट माणसाचा संबंध सुटला. आता तू असं कर, राजपुत्राकडेच जा. राजपुत्राकडं? हो, मी त्या दिवशी देवी पुढे चिठ्ठ्या घातल्या होत्या. हे बघ.
यात आलं की तू राजाची राणी होणार. पण दिनो, तो राजपुत्र आता करील का रे माझ्या बरोबर लगीन? असं का बोलतेस ताई? तुला कसं सांगू, तुला नाही समजायचा. गावातल्या लोकांसारखं त्या राजपुत्राला सुद्धा मी पापी असं नाही ना वाटायचा. लोक काय म्हणू देत, पण माझी आजी म्हणाली सानी पापी नाही, ती भोळी आहे. काय? तुझी आजी असं म्हणाली? खरं, अगदी खरं. आणि तू तशीच आहेस म्हणून देवीनं सुद्धा या चिठ्ठीत सांगितलंय की तू राजाची राणी होणार. खरंच का रे भावाशी? असं होईल का रे? होईल होईल. देवी जगदंबा पुढे घातलेल्या चिठ्ठीत जे येतं ते अगदी खरं होतं. आता तू लवकरच राजपुत्राकडे जा, नाही तर देवी तुझ्या रागवेल. असं? मग मी लवकर राजपुत्राकडे जाते. गंगा राजाची राणी होणार. खरंच? मग मी माझ्या पोरीला अशी खांद्यावर घेऊन राजवाड्याकडे जाणार. नाही नाही गंगा बाबा, आधी मी जाते मग तुला बोलवते. हा हा खरा, नाही तर तो राजपुत्र मला बघून घाबरान जाईल. मी मागसूनच येते, हे माझी पोर राजपुत्राची राणी होणार, माझी पोर राजपुत्राची राणी होणार. हे हा, हा, हा. सासूबाई, तीर्थ आणले, घ्या ना. आजी, मी तुला तीर्थ देतो. हा काय झालं रे दिगंबरा? त्या पांढऱ्या पायाच्या चानीमुळे आपल्या घराचं वाटोळ झालं. आता तिच्यामुळे उद्या सगळ्या गावाचाही सर्वनाश होईल. मी आत्ताच्या आत्ता केशव भटाकडे जातो आणि उद्याच्या उद्या गावातल्या सगळ्या लोकांना बोलवून तिच्याबद्दल न्याय निवाडा करायला सांगतो. त्या चानी बोडकीची धिंडच काढली पाहिजे. आजी आजी, धाकटे मामा चानीला. धाकटी मामी, आजी आता कोणाशीच बोलणार नाही काय का? कदाचित बोले सुद्धा, पण सध्या ते प्रत्यक्ष देवाशीच बोलते रे. देवाशी? मग मी सुद्धा देवी जगदंबेकडे जाऊन आजीबद्दल. आई जगदंबे अंबाबाई प्रसन्न हो. अरे दिगंबरा, हे शुभ अशुभ कोणामुळे झालं असं नाही. उगीच दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? तुम्हीही डोळे बंद करून घेता. अहो, त्या चानीमुळेच हे सगळं होत आहे. ती आमच्या घराच्या अंगणात एकदाच फक्त आली आणि आमच्या घरात कलह सुरू झाला. गाय आंधळी झाली. आमची करती सवरती म्हातारी आई पाय घसरून पडली, तिची हाडं मोडली. आज उद्या कदाचित ती मरेलही. अरे पडता काळ सगळ्यांनाच येतो, त्याला तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. अहो, पण कोणत्या कोणत्या गोष्टींना तोंड द्यायचं? त्या दिवशी चानीने देवीची मंदिर भ्रष्ट केली. आज सामन घराण्याचं वाटोळ झालं. उद्या गावाचा सर्व नाश होईल. अहो, ज्याला त्याला फुरळ घालते फुरळ. प्रत्यक्ष भूत आहे भूत. बरोबर आहे, नाहीतर माणूस असेलच कसं इतकं देखणं आणि आकर्षक. या सुंदर चेटकिणीमुळे साऱ्या गावात खळबळ माजते. अहो, त्या मुन्नीच्या जाळ्यात सापडून आमच्या हातून सुद्धा पाप घडणार होतं. अहो, आमच्या मुलांच्या आईनं आमच्या घरी सुद्धा कलह माजवला त्या चानीच्या पायगुणामुळे. आणखीन त्याशिवाय ती चेटकीण सांगत होती की आप्पा सावकार म्हणे तिच्याशी लग्न करणार आहे.
अरे आप्पा सावकार काय 16 आहे? 16 असल्याचा प्रश्न नाही, पण तो गावचा सावकार आहे, सज्जन आहे, दानशूर आहे, तो कधीही खोटं बोलणार नाही. आज आपण मला इकडे येण्यासाठी बोलवणं पाठवलं. होय आप्पा, मी असं ऐकलंय की तू त्या चानीशी लग्न करणार. खोटं, साफ खोटं आहे. अहो, गावात राहून गावाच्या विरुद्ध मी असं काही वागेन असं आपल्याला वाटलं तरी कसं? मी देवी जगदंबेची शपथ घेऊन सांगतो, तिचा आणि माझा कसलाही संबंध नाही. म्हणून आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ही चानी लग्नाची ही कंडी पिकून माझी बदनामी करते. तिला चांगली शिक्षा केली पाहिजे. चांगली शिक्षा केली पाहिजे. तिची हाडं तोडली पाहिजे. हो, ऐका तर खरं. तुम्ही काहीही करा, पहिल्यांदा देवीला कौल लावा, तिला विचारा. बरोबर बरोबर. जगदम जगदम. अरे कुठं चालला रे आप्पा? मी कुठे नाही, मी आहे ना, सर्वांच्या बरोबरच आहे. जगदम. जय देवी जगदंबे. देवी जगदंबे, ही गावची लेकरं तुझ्या समोर जमली आहे. ताई, देवी जगदंबे, तुला ठाऊक आहे मी या पापीने, मी या विश्वास ठेवला आणि फसले. आणि मी या पापी असते तर तू सुद्धा राणी होईल अशी चिठ्ठी दिली नसतीस. देवी, तुझ्या आशीर्वादाच्या भरोश्यावर मी या राजपुत्राकडे जाते. तू आपल्या वचनाला जाग जगदंबे. माझ्या गंगा बापा आणि दिनू भावाशीला सुखी ठेव. जय जगदंबे. सानिताई, माझ्या भावाशी. सानिताई, फार जाऊ नकोस. फार सारा गाव जमा झालाय, ते तुला मारतील. मी या गावाचं काय सुद्धा केलं नाही तर ते मला काय म्हणून मारतील? दिनू भावाशी, मी या राजपुत्राकडे जाते. आजीला सांग, माझी आठवण ठेव. हा, ताई, ताई बाहेर नको जाऊस ताई, लोक भयंकर संतापले तुझ्यावर. जाऊ नकोस ताई, नको जाऊस ताई. ताई, शांत राहा. अप्पा, पाहतोस काय? तूच म्हणत होतास ना की ही तुझी बदनामी करते म्हणून. खरा असेल तर हो पुढे, खेच तिला. देवीनंच हे पाप तुमच्या स्वाधीन केलंय. हिनं माझा उगीच बदनाम केलंय. ही आहेच तशी. हिला अनेक पुरुष हवे असतात. उद्या ही सगळा गाव पाठवून टाकील. माझा हिचा काही संबंध नाही. तुम्ही आणि राजाची राणी होणार अशी तू चिठ्ठी दिली आणि बाहेर तुझ्या मंडपात सगळे लोक तिला लाथा बुक्काने मारत आहेत. तिचा जीव घाला निघालेत. जागी हो देवी, जागी हो. ताई, मारून जाईल. या देवळात मनुष्य हत्या करेल. अरे
अरे बस, हिला झाली तेवढी शिक्षा पुरे झाली. जगदंबे, ताई ताई ग ताई चल बाहेर, मी तुला हात देतो. ताई ताई ते बघ, पुन्हा लोक येत आहेत. आता मात्र मी माझ्या ताईला मारू देणार नाही. चाल बाजूला हो. नाही नाही, आता मात्र मी माझ्या ताईला सोडणार नाही. नाही 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 नाही. चालेल, त्या लोकांनी तुला शिक्षा केली. तुझं पाप आता धुवून निघालं. चल, मी तुला आता नेतो आणि खडखडीत बरी करतो. आणि ताई त्या दुष्ट अप्पा बरोबर गेली. संतू, गाडी नदीवरती घे. जी.